सामाजिक कार्यकर्ते व मुस्लिम समाजाचे नेते अय्याज मुल्ला यांना मारहाण केल्याप्रकरणी मिरजेत मुस्लिम समाज आक्रमक गुन्हेगारांना तातडीने अटक करून गुन्हा नोंद करण्याची निवेदनाद्वारे प्रांतांकडे केली मागणी। कवटेमाकड येथे सामाजिक कार्यकर्ते व मुस्लिम समाजाचे नेते अय्याज मुल्ला यांना व त्यांच्या कुटुंबाला झालेल्या मारहाणीबाबत मिरजेत समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने झालेल्या घटनेच्या निषेधार्थ प्रांतांना निवेदन देण्यात आले। कवटेमाकड येथे मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते व नेते अय्याज मुल्ला यांना व त्यांच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याने मुस्लिम समाज हा राजकारण करायचे की नाही असा प्रश्न पडला आहे, असे अय्याज नायकवडी यावेळी बोलत होते। मुस्लिम समाजाच्या म्हणजेच अल्पसंख्याक समाजाच्या या प्रकारे मारहाण करून गुंडगिरी व दहशत माजवणे हे आता सामान्य होत आहे, असे निवेदनाद्वारे सांगण्यात आले। देश कायदा व संविधानाने चालतो हे काही जण विसरत असतील तर कायदा व सुव्यवस्था ज्याची जबाबदारी आहे त्या लोकांनी त्याची दखल घेऊन समाजकंटकी दुष्ट प्रवृत्तीवर वचक व नियंत्रण ठेवायला हवे, असे यावेळी निवेदनाद्वारे प्रांतांना मत मांडण्यात आले। या घटनेचा मिरजेत समस्त मुस्लिम समाज या झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यासाठी प्रांतांना निवेदन देण्यात आले। या घटनेबाबत वरील पातळीवरून चौकशी व्हावी तसेच गुन्हेगारांना तातडीने अटक व्हावी व गुन्हा नोंद करावा अशी मागणी यावेळी मुस्लिम समाजातर्फे प्रांतांना करण्यात आली। यावेळी अय्याज नायकवडी, माजी महापौर मैनुद्दीन बागवान, माजी नगरसेवक अतहर नायकवडी, शकील पीरजादे, मुस्तफा बुजुर्ग, जैलाब शेख, हनीफ तहसीलदार, इम्रान तहसीलदार, सुलेमान मुजावर, कामिल बागवान, तौफिक कोतवाल व इतर मुस्लिम समाजाचे मान्यवर उपस्थित होते। आमच्या समाजाच्या आयोजनाला म्हणून नगरपंचायत सदस्य त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आता ते अल्पसंख्याक समाजाचे आहेत आणि काही अल्पसंख्याक समाजाचे जे लोक आमच्या जिल्हाभरामध्ये विखुरले त्यांच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले। आता या ठिकाणी या हल्ल्यामध्ये माजी खासदार संजय काका पाटील पण होते असं प्रत्यक्षदर्शींचे म्हणणं। आता ते चौकशी करते, परंतु कोणत्याही आज नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक या निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्याला राजकीय कारण असल्याचं सांगितलं जात आहे। मलाही या संदर्भामध्ये माहीत नाही। अल्पसंख्याक समाजाच्या प्रत्येक माणसाला जो राजकारणात आहे, समाजकारणात आहे, त्याला वेगळ्या पद्धतीनं जर हाताळून त्याला जर मारहाण करत असतील, त्यांच्या घरामध्ये घुसत असतील तर कायदा आणि सुरक्षेच्या व्यवस्थेवर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होतं आमच्या समाजाच्या वतीनं। आणि आता भावना अशी आहे की अल्पसंख्याक समाज असल्यामुळे बहुसंख्य असलेल्या समाजाकडून सुरक्षिततेची हमी आम्हाला हवी असते आणि त्याच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्था असू दे, संविधानाच्या माध्यमातून हे चाललं पाहिजे असं आमचं स्वच्छ मत आहे। परंतु आम्ही एखाद्या राजकीय पदावर होतो किंवा आमची आता राजकीय पोच मोठी आहे, या सदराखाली तुम्हाला अल्पसंख्याकांवर अत्याचार करता येतात। आम्ही तुम्हाला एवढ्यासाठी निवेदन देतो की या जिल्हाभरामध्ये जेवढे सामाजिक कार्यकर्ते किंवा राजकीय कार्यकर्ते त्यांच्या संदर्भामध्ये आपण एखादी आढावा बैठक घेऊन संपूर्ण जिल्ह्यामध्ये समजा आमच्या एखाद्या गावामध्ये 4च घर आहेत तर ते काय वेळेला सुरक्षेच्या कारणामुळे ते काही बोलत नसतात, परंतु आम्ही दबावाखाली हे समाज किती दिवस राबवायचे गेली 10-15 वर्षे हे सातत्याने आम्ही भोगत आलो। परंतु बहुसंख्य असलेल्या समाजामध्ये जे धर्मनिरपेक्ष लोक आहेत त्यांना इजा पोचू नये, त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ नये याचा विचार करून आम्ही सातत्याने याच्यावर रिॲक्शन द्यायचं टाळतो। पण ह्याचा चुकीचा अर्थ लोकांच्या मध्ये जायला लागले की आम्ही काहीच करत नाही किंवा नॉन रिॲक्टिव्ह या समाजाला, आमच्या समाजानं कुणालाही दुखावलेलं नाही। आम्ही कुणाच्याही भावना दुखवण्याचा प्रयत्न करत नाही, आम्ही कुणाच्याही आडवं जात नाही। अगदी कोणत्याही धार्मिक उत्सवामध्ये समजा एखाद्या ठिकाणी उत्सवाचं नियोजन केलेलं असेल तर आम्ही बाजूने करावं म्हणून आमच्या समाजाच्या वतीनं आम्ही निवेदन सादर करतो। मग अशा अवस्थेमध्ये ग्रामीण भागामध्ये असलेल्या मुसलमानांच्या